नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी पूर्णपणे जीवाच्या आजीभोवतीच फिरवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, पार्थ आणि जीवा पायरीवरती बसलेले असतात. तर तेव्हा पार्थ जीवाला समजावून सांगत असतो, अरे तुला जर काही टेन्शन असेल तर मला सांग. कारण काय झालंय की ऑफिस मधला जो कार्तिक आहे ना, त्याच्या वडिलांनी जी त्याला कार गिफ्ट केली होती तीच त्याने विकलेली आहे आणि त्यामुळेच आता त्याच्या वडिलांची जगायची इच्छाच संपलेली आहे असं त्याने सांगितल्यानंतर आता जीवा तर जास्तच घाबरतो. कारण ऑलरेडी त्याने हे सर्व काही केलेलं असतं आणि त्यानंतर आता सर्वजण मिळून आजीच्या वस्तूंची सजावट छानपैकी ठेवू लागतात, त्याला सजवू लागतात आणि मानिनीने तर छान अशी बासुंदी सुद्धा आजीच्या आवडीची केलेली असते. तर त्यानंतर जेव्हा काव्या आणि पार्थ आजीची साडी घडी घालत असतात तर ते दोघे छानपैकी असे रोमॅन्टिक झालेले असतात आणि एकमेकांच्या अगदी ते जवळ सुद्धा येतात. आणि त्यानंतर जेव्हा आजीच्या वस्तूंची सर्व पूजा होत असते आणि नेमकं तेव्हा आता वसू म्हणते की बाबा तो नंदिनी म्हणते की जीवाला की तो हार घेऊन या आणि वसू नेमकं तो मुद्दा आता उचलून धरते आणि जीवा म्हणत असतो नाही तो हार राहू देत. इतक्यातच विक्रम येतो आणि त्याने आता सगळं काही सत्य सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यानंतर नंदिनीला मात्र ती गोष्ट काही पटत नसते. पण अखेर जीवा जे काही सगळं सत्य असतं, आनंद निवाससाठीच त्याने तो हार विकलेला असतो आणि त्याने आता भास्करचं सुद्धा नाव इथे सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर तेव्हा मात्र याची चूक आहे हे लक्षात आल्यानंतर विक्रम इतका जोराचा चिडतो त्याच्यावरती की आजीची काठी घेऊनच त्याला तो मारत असतो. तर तेव्हा पार्थ विक्रमला थोडासा अडवतो. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. पार्थ जीवाकडे बघून त्याला विचारतो, अरे जीवा तुला काही टेन्शन आहे का? अरे मनात काही असेल ना तर तू सांगून टाक. अरे काय होतं माहिती का, आपण वेळ काही सांगत नाही मग नंतर ना वादळ येतं. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो वादळ येतं म्हणजे? तर पार्थ सांगू लागतो, अरे मी ना आता फोनवरती त्या कार्तिक सोबत बोलत होतो, ऑफिस मधला कार्तिक. तर तेव्हा जीवा म्हणतो हा अच्छा अच्छा तो अकाउंट्स डिपार्टमेंट मधला का? तर तेव्हा पार्थ सांगतो अरे हो. आणि काय काय झालंय माहिती का, त्याचे बाबा ना व्हेंटिलेटर वरती होते. तर असं त्यानं सांगितल्यानंतर जीवा म्हणतो अरे बापरे, मग आता ते ओके आहेत का? तर पार्थ सांगतो हो ते आता ओके आहेत पण आता ना त्यांना जगायची इच्छा नाही अरे. तर जीवा विचारतो पण का, काय झालं असेल? तर पार्थ सांगतो अरे ते बरेच दिवस व्हेंटिलेटर वरती होते, हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या बाबांचं आयुष्य वाचवण्यासाठी ना त्याने त्याच्या बाबांनी दिलेली कार विकली. तर जीवाला सुद्धा थोडासा धक्का बसतो आणि तो म्हणतो काय सांगतोस त्याची ती रेड कार? तर पार्थ सांगतो हो हो तीच कार. अरे 10 वर्ष त्याच्या बाबांनी ना पैसे जमवून ती कार त्याला गिफ्ट केली होती, ती त्याने विकायला नको होती. तर जीवा सुद्धा आता त्याच्या गोष्टीशी रिलेट करतो त्या कारला आणि म्हणतो अरे तसं नसेल रे, त्याचा सुद्धा नाईलाज झाला असेल. तर पार्थ सांगतो अरे पण ना आपल्या माणसाचा जीव ज्या गोष्टीमध्ये आहे ना ती गोष्ट विकू नये. तर जेव्हा सांगतो अरे पण कधी कधी आनंद मिळवण्यासाठी ना आठवणी विकाव्या लागतात. तर पार्थ सांगतो अरे आठवणी मिळवण्यासाठी विकलेल्या गोष्टी म्हणजे त्यापासून जो आनंद मिळतो ना त्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत जीवा. अरे कार्तिक ना मला तुझ्यासारखाच आहे, भावासारखाच आहे तो. त्याने मला सांगायला हवं होतं. जशा ना तू गोष्टी माझ्याबरोबर शेअर करतोस त्यानं अरे नाही केली गोष्ट माझ्यासोबत शेअर. तर जीवा म्हणतो अरे कधी कधी गोष्टी शेअर केल्याने समोरचा माणूस दुखावू शकतो. तर पार्थ म्हणतो अरे पण माणूस दुखावेल अशा गोष्टी करूच नये ना माणसाने, कारण लपवलेली न सांगितलेली गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा त्रास होतो. आता त्यांच्या बाबांचाच बघ, त्यांना किती त्रास होत असेल. अरे कार्तिकने काहीही विकलं असतं तर चाललं असतं पण ती गाडी विकायला नको होती. आता त्याचे बाबा जेव्हा जेव्हा लाल गाडी बघतील ना तर तेव्हा त्यांना हेच वाटेल की त्यांचा मुलगा ना त्यांचा आशीर्वाद विकून आलेला आहे. पण जेव्हा उद्या तुझ्यावरती अशी जर काही वेळ आली की काही मिळवण्यासाठी जर काही विकावं लागणार आहे तर मला नक्की सांग, असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवाला तर धक्का बसलेला असतो, कारण त्याने अगोदरच सगळं काही हे करून बसलेला असतो. तर जीवा आता पार्थला म्हणतो हो हो नक्कीच सांगेन, असं त्या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं. इतक्यातच आता तिकडून मानिनी येते आणि या दोघांना म्हणते अरे जीवा पार्थ असे इथे बसून काय करताय? तर तेव्हा जीवा सांगतो काही नाही अगं गप्पा मारतोय. तर तेव्हा मानिनी म्हणते
अरे पण ही काय वेळ आहे का गप्पा मारायची? उद्या आजीचा वाढदिवस आहे ना, मग सकाळी भरपूर कामं आहेत. असं रात्रभर गप्पा मारत बसाल आणि मग लोळत पडाल. अजिबात मदत करणार नाही मला. चला चला उठा, झोपा, असं त्यांनी सांगितल्या आता हे दोघे सुद्धा उठतात आणि पार्थ आता गुड नाईट करून आतमध्ये जातो. आणि आता मानिनीच्या लक्षात येतं, ती म्हणते अरे आजीचा अडकिता तर मी काढलेलाच नाही, असं म्हणून ती सुद्धा तिथून निघून जाते. तर जीवा तिथेच थांबलेला असतो आणि त्याला तर आता खूप जास्तच टेन्शन येत असतं. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनीने छानपैकी अशी बासुंदी तयार केलेली असते आणि तेव्हा मानिनीची बासुंदीचा वास बाहेरपर्यंत येत असतो आणि नंदिनी आणि काव्या तिथे येतात. तर काव्या तर मानिनीच्या बासुंदीची खूप तारीफ करू लागते. अरे वा वा, किती छान वास सुटलेला आहे आणि तुम्ही तर एक नंबर काम केलेलं आहे, असं ती बोलते. तर मानिनी म्हणते अगं त्यांना तर बासुंदी ना खूप आवडायची आणि त्या ज्या पद्धतीने बासुंदी करायच्या ना, वा वा, कमाल बासुंदी करायच्या आणि मला एवढी काही जमत नाही, त्या तर सुगरणच होत्या. तर तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे आई जीवा पण आजींच्या सारखीच बासुंदी करत असतील ना? तर मानिनी म्हणते हो तर मग म्हणजे नंदिनी जीवाच्या कुकिंग वरती तुझा विश्वास बसलाय तर. आणि छान वाटलं मला हे ऐकून आणि मला असं वाटते की त्याने केलेला फराळ तुला आवडला असेल, असं म्हणून ती तिची आता चेष्टा करू लागते. तर तेव्हा काव्या सुद्धा हसत असते. तर मानिनी पुढे म्हणते मी तुला खरं सांगू का, मी त्याला सांगणार होते बासुंदी कर म्हणून. मी आले सुद्धा होते पण हा आंघोळीला गेला होता. आता तो नखरा करणार, खाली उतरणार. म्हटलं तोपर्यंत आटवायला तरी घेऊयात, नंतर दूध आपल्याला परत गार सुद्धा करावं लागेल ना. तर नंदिनी म्हणते हो ते तरच आहेच, पण आई आज आजींच्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या घरामध्ये इतकं छान वातावरण आहे ना, मस्तच आहे. तर मानिनी म्हणते अगं तुम्हाला सांगू का, त्या जेव्हा होत्या ना तर घरामध्ये इतकं चैतन्य भरलेलं असायचं. त्यांना खूप आवडलं असतं तुम्हा दोघींना भेटायला आणि तुम्हा दोघींना सुद्धा खूप काही शिकायला मिळालं असतं त्यांच्याकडून. तर आता मानिनी काव्याकडे बदाम मागते. तर तेव्हा काव्या बदाम देते आणि म्हणते पण काकू मी तुम्हाला सांगू का, तुम्ही अशी बदाम दे, काजू दे, अशी साधी कामं आम्हाला नका सांगू. अहो आम्हाला काहीतरी मदत करायची आहे, तुम्हाला काहीतरी सांगा काय करू. तर मानिनी म्हणते मग एक काम करा, इथे काहीच नाहीये, बाहेर ना टेबल सेटअप करायचं आहे. आजींच्या सगळ्या काही वस्तू मी काढून ठेवलेल्या आहेत, मग ते सेटअप करायचं काम तुम्ही दोघी करा. तर तेव्हा काव्या म्हणते काहीही काळजी करू नका मानिनी काकू. आणि नंदिनीला म्हणते नंदिनी ताई आता आपण असं डेकोरेशन करूयात ना की मग ना आपल्या आजे सासू स्वर्गामधून आपल्याला ना भरभरून आशीर्वाद देतील. असं या सगळ्यांचं तिघींचं या हसत हसत बोलणं चालू असतं आणि तेव्हाच बाहेरून वसू डोकावून त्यांच्याकडे बघत असते. आणि तेव्हा मानिनी सांगितल्यानंतर आता या दोघी बाहेरच्या दिशेने येतात. तर तेव्हा वसू लगेचच आडोशाला लपते आणि त्यानंतर या दोघी तिथून निघून गेल्यानंतर वसू मनात म्हणते घ्या घ्या, दूध आटवायला घ्या, बासुंदी करायला घ्या आणि आत्ता चांगलं हसून खिदळून घ्या. पण जेव्हा विक्रम घरी येईल ना, तेव्हा जीवाबद्दल वाटणारं सगळं प्रेम माया या दुधासारखीच आटून जाईल. खूप मोठा राडा होणार आहे आणि जीवाबरोबर नंदिनीचा आनंद सुद्धा भरडला जाणार आहे, असं ती मनात बोलत असते. आणि आता इकडे काव्या खोलीमध्ये येते आणि तिच्या हातामध्ये साडी असते. तर तेव्हा पार्थ लगेचच तिच्या जवळ येतो आणि म्हणतो अरे वा, नवीन साडी ऑनलाईन ऑर्डर केली का? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते अहो तुम्ही सगळे देशमुख असे कसे हो? तर पार्थ विचारतो कसे? तर काव्या म्हणते विक्रम काकांच्या हे लक्षात नाहीये की आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे आणि तुमच्या हे लक्षात नाहीये की ही साडी कोणाची आहे. तर पार्थ म्हणतो वाढदिवस माझ्या लक्षात आहे, पण ही साडी कोणाची आहे ते मात्र आठवत नाहीये. तर तेव्हा काव्या सांगते ही साडी तुमच्या आजीची आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला या साडीची पूजा करता ना तुम्ही. तर पार्थ आता म्हणतो अहो तुमच्याकडे बघण्याच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेलं नाही, असं म्हणून तो हसतो. तर काव्य म्हणते एक मिनिट, असं म्हणून ती भुवया उंचावू लागते आणि काहीही काय बोलताय असं म्हणून ती बाजूला जाते. तर पार्थ म्हणतो नाही तुम्ही काहीही म्हणा, पण इतक्या वर्षात मला जे काही माहिती नाही ते तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये सगळं काही माहिती करून घेतलं, छान छान. तर काव्या म्हणते थँक्यू थँक्यू. आणि कसं आहे माहितीये का देशमुख, आपल्या माणसांची आठवण करून देणाऱ्या वस्तू गोष्टी जपून ठेवायला हव्यात, जतन करायला हव्यात आणि त्या गोष्टी लक्षात ठेवायला ना आवडतं मला, पण तुमचा स्वभावच तसा नाहीये ना. तर पार्थ म्हणतो बरोबर आहे, मी ना भूतकाळात रमणारा नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ना त्याची कदर करणारा आहे मी, असं तो थोडस उपरोधकच काव्याला म्हणतो. तर तेव्हा काव्या थोडीशी धक्क्याने त्याच्याकडे बघू लागते आणि थोड्या वेळाने म्हणते
सध्या जरा माझी कदर करल का जरा? अहो या साडीची घडी घालायला मदत करा ना मला प्लीज. ही साडी खूप मोठी आहे. तर पार्थ म्हणतो सध्या काय कायम मी तुमचीच कदर करत असतो. आणि विचारताय काय? बोला देशमुख, मला जरा साडीची घडी घालायला मदत करा. आणि मी फक्त साडीचीच नाही तर आपल्या नात्याची सुद्धा घडी घालू शकतो. असं म्हणून तो आता हात पुढे करतो. तर तेव्हा काव्या चक्क त्याच्या हातामध्ये हात देते आणि तिला काही कळतच नसतं आणि ती हरवून गेलेली असते. तर पार्थ म्हणतो नाही, तुमचा हात माझ्या हातामध्ये कायमचा असलेला मला आवडेलच, पण आत्ता ना मी साडीची घडी घालण्यासाठी साडीची एक कडा माझ्या हातामध्ये द्या म्हणून मी हात पुढे केला होता. तर काव्या लगेचच आपला हात मागे घेते आणि साडीची एक कडा शोधून पार्थच्या हातामध्ये देते. आणि तेव्हा पार्थ तर एकसारखा तिच्या नजरेमध्ये बघत असतो आणि तेव्हा काव्या सुद्धा हळू त्याच्याकडे बघते, परत आपली नजर चोरून घेते आणि आता पार्थ मागे सरकतो आणि एका कडेने तो घडी घालू लागतो तर दुसऱ्या कडेने काव्या घडी घालू लागते. आणि तेव्हा पार्थ अजून सुद्धा तिच्या नजरेमध्येच बघत असतो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या नजरेतच बघत असते आणि तेव्हा घडी घालत घालत ते एकमेकांच्या थोडे जवळ येतात आणि परत पार्थ थोडासा मागे जातो आणि परत तिच्या जवळ येतो. आणि जेव्हा शेवटची घडी घालत असतात तर तेव्हा ते एकमेकांच्या एकदम जवळ येतात आणि अजून सुद्धा ते दोघे एकमेकांच्या नजरेतच बघत असतात. आणि पार्थने काव्याचा हात पकडलेला असतो आणि काव्याने सुद्धा पार्थचा हात पकडलेला असतो. तर तेव्हा पार्थ थोडासा गालातल्या गालात हसतो. तर काव्या त्याला विचारते हसायला काय झालं? तर पार्थ म्हणतो बघा ना काय गंमत आहे ना, लहानपणी आजीच्या खूप जवळ होतो मी, पण जसा जीवा झाला ना, जीवा आजीच्या जवळचा झाला. आज आजीच्या साडीमुळे का होईना आपण जवळ आलो. आणि असं तो बोलत असतो तरी सुद्धा काव्या काही मागे सरकत नाही. तर पार्थ पुढे म्हणतो हा आजीचा आशीर्वादच समजायचा का? आणि तेव्हा काव्या पार्थने तिच्या हाताला पकडलेलं असतं त्याच्याकडे एकदा बघते आणि परत पार्थकडे बघते आणि तिला सुद्धा ते छान वाटत असतं आणि ती सुद्धा काही मागे सरकत नसते. तर इतक्यातच आता मानिनी बाहेरून आवाज येते, काव्या साडी घेऊन येतेस ना? तर तेव्हा काव्या म्हणते हो हो आले आले असं म्हणून आता ती मानिनीने बोलवल्यामुळे पार्थच्या हातामधून साडी घेते आणि लगेचच बाहेर जाते. तर तेव्हा पार्थ तर छान हसत असतो. तर त्यानंतर आता सर्वजण मिळून सर्व आजीच्या गोष्टी, आजीचा फोटो वगैरे छान तिथे ठेवलेला असतो आणि त्याच्यासमोर सर्व गोष्टी ठेवलेल्या असतात सगळ्यांनी आणि छान सजवलेल्या असतात. तर तेव्हा नंदिनी मानिनीला विचारते आई आजींच्या तरुणपणीचा फोटो आहे ना हा? तर मानिनी म्हणते हो आणि त्या ना शेवटपर्यंत ऍक्टिव्ह होत्या आणि त्या स्वतः म्हणायच्या की माणसाने कसं कायम मनाने चेहऱ्याने असं कायम तरुण राहायला हवं, म्हणून पण ना मी हा मग तरुणपणीचाच त्यांचा फोटो ठेवला. तर काव्य सुद्धा म्हणते खरंच खूप सुंदर फोटो आहे. तर पार्थ पुढे येतो आणि म्हणतो फोटो सुंदर नाहीये तर आजी सुद्धा खूप सुंदर होती. आणि मानिनीला म्हणतो तो आई तुला आठवते का की आजीनं मला शेवटच्या काळामध्ये तिच्या स्वेटर विणत होती आणि जीवाला ना त्या ओल्या नारळाच्या करंज्या शिकवल्या हो ना जीवा? तर तेव्हा जीवा सुद्धा हो असं सांगतो. आणि त्यावेळेस इकडे वसू आणि रम्या मात्र जीवाकडेच बघत असतात. तर तेव्हा वसू आता मनात म्हणते अरे देवा हा विक्रम आता लवकर घरी येऊ देत म्हणजे मिळवलं. आणि रम्या म्हणते आता मामा आला ना की धमाल येणार आहे, आज ना छप्पर फाड ड्रामा बघायचा आहे आम्हाला. इतक्यातच आशाताई येते आणि आजीचा पानाचा डबा देऊन जाते. तर तेव्हा नंदिनी तो पानाचा डबा बघते आणि म्हणते अरे वा आजीना खूपच पान आवडायचं वाटतं. तर तेव्हा पार्थ सांगतो हो पान खायला खूप आवडायचं आजीला, जेवण झाल्यानंतर पान लागायचंच तिला. आणि काव्याला सांगतो काव्या आजीला नटायची खूप हौस होती बरं का, आणि भाजी आणायला जाताना सुद्धा असाच हे तुझ्यासारखाच गजरा माळायची ती. असं म्हटल्यानंतर सर्वजण हसू लागतात. तर मानिनी सांगते आणि जीवाना त्यांच्यासाठी गजरा आणायचा आणि मग त्यांच्याकडून लाड करून घ्यायचा. आणि इतक्यातच आता आशाताई येऊन जीवाच्या हातामध्ये फुलं देते आणि तेव्हा जीवा मात्र मागेच थांबलेला असतो. तर मानिनी त्याला म्हणते अरे जीवा असं काय तू मागेच का थांबलायस, ये ना पुढे. आणि तेव्हा जीवा पुढे येतो. तर मानिनी त्याला म्हणते अरे तू तर आजीचा लाडका होतास, तू आजीचा लाडका आहेस त्यामुळे दरवर्षीप्रमाणे तूच फुलं वाहणार आहेस. फक्त ना विक्रम आले की मग आपण पूजा करूयात. आणि जराशी ती आता ओरडते म्हणते कधीचे गेलेत हे, जरा फोन लाव बरं त्यांना, आणि फार वेळ लावतात ना बाहेर गेलं की. असं ती बोलत असताना काव्या म्हणते नको नको शांत व्हा जरा, अहो ट्रॅफिक मध्ये अडकले असतील, येतीलच इतक्यात. आणि मी काय म्हणते ते येईपर्यंत ना आपण बाकीचं सगळं काही आवरून घेऊयात. तर नंदिनी म्हणते तसं सगळं काही आवरलेलंच आहे, आजींची साडी ठेवलेली आहे,
काठी आहे आणि बाकी सगळ्या वस्तू आहेत आणि फक्त असं म्हणून आता ती जीवाला म्हणते, जीवा अहो आजींचा हार राहिला की. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांना तर थोडासा धक्काच बसतो आणि जीवा तर खूप घाबरलेला असतो. तर आता रम्या बरोबर तो मुद्दा उचलून धरते आणि नंदिनीला विचारते, अगं नंदिनी कोणता हार? तर वसू सुद्धा मुद्दामून पुढे येते आणि म्हणते, अगं रम्या तू असं का करतेस? अगं मी आईला नव्हतं का सांगितलं तिचा हार तुला दे कारण तू थोरली नात आहेस म्हणून. पण तिने तो हार जीवाला दिला कारण तो तिचा लाडका होता ना, त्या हाराबद्दल बोलते मी. तर रम्या म्हणते, अच्छा अच्छा तो हार का? आणि तेव्हा वसू म्हणते, बरं ठीक आहे जीवा, अरे पण तुझ्या बायकोच्या बरोबर लक्षात आहे पण. तर तेव्हा मानिनी आता जीवाला सांगते, अरे जीवा बरं ठीक आहे तू जा ना तो हार घेऊन ये. आणि असं तिने सांगितल्यानंतर जीवा मात्र तिथेच उभा राहतो. तर मानिनी परत त्याला म्हणते, अरे जा ना. तर तेव्हा जीवा आता थोडासा घाबरू लागतो आणि सगळ्यांच्याकडे बघून हो असं तो म्हणतो आणि परत थोडा वेळ थांबून तो म्हणतो, मी काय म्हणतोय हे सगळंच तर ठेवलं आहे ना, मग हाराची काय गरज आहे? तर पार्थ त्याला म्हणतो, अरे काय गरज आहे म्हणजे? अरे वर्षातून एकदाच त्याचं दर्शन होतं, आण जा जा. तर मानिनी सुद्धा त्याला परत म्हणते, अरे जा आण. तर जेव्हा अजून तिथे थांबलेला असतो तर इतक्यातच आता विक्रम बाहेरून येतो आणि बाहेरून दरवाजातूनच तो ओरडतो, हार आणायला हार त्याच्याकडे असायला हवा ना. असं रागारागात बोलतच तो आता आतमध्ये येतो आणि तेव्हा सर्वजणच धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात आणि कोणाला काही कळतच नसतं. तर तेव्हा आता मानिनी आणि नंदिनी पुढे येतात. तर तेव्हा विक्रम आता रागारागात जीवाजवळ जातो. तर मानिनी म्हणते, अहो काय झालंय? तुम्ही असं रागारागाने का बोलताय? आहे हार त्याच्याकडे. तर तेव्हा आता जीवा खूप घाबरलेला असतो आणि विक्रमकडे बघून तो आता मान खाली घालूनच उभा राहतो. तर विक्रम आता रागात त्याला विचारतो, हो आहे का तुझ्याकडे हार? तर तेव्हा जीवा थोडंसं खोटं बोलू लागतो, म्हणजे तो आडकळू लागतो, म्हणतो हो हो. म्हणजे असं तो बोलत असताना विक्रम त्याच्यावरती एकदम जोराने ओरडतो, अरे लाज नाही वाटत का तुला खोटं बोलायला? तर अजून सुद्धा कोणाला काही कळतच नसतं. तर वसू आता नाटक करू लागते, तिला तर सगळं माहिती असतं पण ती म्हणते, अरे विक्रम हळू असं का बोलतोयस तू त्याला? अरे आणि हार कुठे जाणार आहे? हार आहे त्याच्याकडे. आता आम्ही सगळेजण त्याला सांगत होतो की हार घेऊन ये म्हणून. आणि जीवाला म्हणते, जा जीवा हार घेऊन ये बरं. तर तेव्हा विक्रम वसूवरती ओरडतो, म्हणतो जरा थांबशील का तू? आणि जीवाला म्हणतो, काय रे बोल बोल, उघड उघड तुझं तोंड उघड आणि बोल आता. तर तेव्हा नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती घाबरत घाबरतच विक्रमला म्हणते, बाबा तुम्ही असं का बोलताय जीवांशी? तर तेव्हा विक्रम म्हणतो, कारण ना तो त्याच लायकीचा आहे. ज्या आजीचा एवढा लाडका होता ना, तिच्याच आशीर्वादाचा सौदा करून आलेला आहे तो, असं त्याने सांगितल्यानंतर जीवाला तर धक्का बसतो आणि बाकी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आणि विक्रम पुढे म्हणतो, त्या आजीने दिलेला पिढीजात हार हा विकून आलेला आहे तुझा नवरा, असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि जीवा तर अजून मान खाली घालतो आणि बाकी सर्वजण सुद्धा धक्क्यामध्ये जातात आणि सर्वजण आश्चर्याने धक्क्याने जीवाकडे बघत असतात. तर नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. अहो जीवा ना जेव्हा असं काही करणं शक्यच नाहीये. आजी त्यांच्यासाठी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे ना बाबा. असं ती बोलत असताना आता तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि ते किती भरभरून बोलतात आजींच्या विषयी. सगळ्या वस्तूंना जीवापाड जपून ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि ते आजींचा हार विकतील आणि नाही नाही असं नाही होणार. आणि आता ती जीवाला म्हणते, जेव्हा तुम्ही जा पटकन आणि हार घेऊन या बरं खाली. आणि असं ती सांगत असते तर तेव्हा जीवा तिथून काही हलत नसतो. तर नंदिनी पुढे म्हणते, अहो जा ना, अहो बाबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आणि विक्रमला म्हणते, बाबा फक्त 1 मिनिट आणि सगळं काही क्लिअर होईल, मी सांगते ना. आणि जीवाला म्हणते, तुम्ही पटकन हार घेऊन या, बाबांना त्यांच्या डोळ्याने हार बघू देत, मग ना त्यांच्या डोळ्याचं समाधान होईल. तर तेव्हा आता जीवा अजून सुद्धा मान खाली घालूनच उभा असतो. तर नंदिनी परत म्हणते, अहो तुम्ही जाताय ना हार आणायला. तर तेव्हा विक्रम आता परत जीवावरती ओरडू लागतो, म्हणतो काय रे काय बोलते तुझी बायको? अरे जीवाच्या आकांताने सांगते ती हार आहे हार आहे. अरे तुझ्याकडे आहे का तो हार? मग जा घेऊन ये जा जा. अरे जा ना घेऊन ये जा जा. असं तो बोलत असताना जीवाच्या डोळ्यामधून आता पाणी येऊ लागतं आणि तो अजून सुद्धा मान खाली घालूनच उभा असतो. तर नंदिनी आता जीवाला विचारते, जीवा हार आहे ना? तर तेव्हा जीवा आता मान डोलावून सांगतो की हार नाहीये त्याच्याकडे. आणि
ते बघितल्यानंतर तर मात्र सगळ्यांना एवढा मोठा धक्का बसतो की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर तेव्हा आता नंदिनी जीवाला शांत करू लागते, म्हणते जीवा तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा बरं. आणि विचारते काय झालं, कुठे आहे हार, आणि कोणी ना तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही शांत व्हा बरं आधी आणि मला सांगा बरं हार कुठे गेला, असं ती वारंवार त्याला विचारत असते. तर जीवा मात्र फक्त रडतच असतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने आता बहुतेक सगळ्यांना सांगितलेलं असतं की त्याने आनंद निवास विकत घेण्यासाठीच तो हार विकलेला आहे. तर वसू आता नंदिनीवरती ओरडते, म्हणते अगं तुझ्याच आनंद निवाससाठी विकला ना त्याने हार. तर विक्रम सुद्धा तिला म्हणतो काय झालंय तुझ्या आनंद निवासला. तर जीवा म्हणतो मी सांगतो, कारण ना मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केलेला होता. तर मानिनी विचारते कोणाबरोबर व्यवहार केला होतास तू. तर जीवा आत्ता सांगतो मी भास्कर काकांच्या सोबत व्यवहार केलेला होता. तर विक्रम आता चक्क जीवाला पकडतो आणि खेचत आणून आजीच्या समोर टेबलवरती तिथे त्याला वाकवतो आणि आजीची छडी घेऊन त्याला मारणार असतो. तर तेव्हा पार्थ पुढे येतो आणि विक्रमच्या हातामधली काठी काढून घेतो आणि विक्रमला जीवाला मारण्यापासून तो थांबवतो. तर आता सर्वजण मिळून जीवाला माफ करणार, त्याला धीर देणार का नक्की काय होणार हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.